आजची परत एक रेसिपी चिकन स्टार्टरची आहे। क्रिस्पी बघू शकता तुम्ही आवाज, आणि करण्यासाठी पण एकदम सोपे आणि झंझट नाही बिलकुल। याला स्प्रिंग रोल पॉकेट तुम्हाला जे म्हणायचे ते बनवू शकता। चला तर रेसिपी चालू करूया। चिकन इथे बोनलेस आणलेलं होतं, बॉईल करून त्याला श्रेड करून घेतलं होतं। त्यानंतर भाज्या इथे शिमला मिरची, गाजर, कांदा आणि अद्रक लसूण असं इथे बारीक चॉप केलेलं घेतलं आहे। सोबतच मी नूडल्स पण बनवले होते। तर आता इथे तेल टाकायचं आहे आणि मिरची पावडर पण इथे फ्रेश करून घेतलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता अद्रक लसूण टाकून एक 4-5 सेकंद फ्राय झाले की लगेच त्यात कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण एक अर्धा ते 1 मिनिट तुम्हाला इथे हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची आणि गाजर टाकून द्यायचं आहे आणि याला पण हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकते आहे, कारण आपण पुढे जे सॉसेस टाकणार आहोत त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं। आणि मीठ टाकल्यानंतर फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता रेड चिली सॉस टाकलेला आहे, ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे आणि सोया सॉस इथे टाकून घ्यायचा आहे। कारण हे चायनीज चिकन स्प्रिंग रोल मी तुम्हाला इथे स्प्रिंग रोल म्हणा, पॉकेट्स म्हणा दाखवते आहे। आणि मेन जे स्प्रिंग रोल किंवा पॉकेट्स बनवताना असते ते शीट असते, त्या शीट पण मी तुम्हाला न लाटता इथे आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यानंतर मिरे पावडर जी ताजी कुटून ठेवली होती ती इथे टाकून द्यायची आहे आणि आपण बॉईल करून श्रेड केलेलं चिकन याच्यात टाकून द्यायचं आहे। तुम्ही खिमा पण याच्यात वापरू शकता, स्टीम केलेला, किंवा तुम्ही थोडा फ्राय करून घेतलेला खिमा याच्यात वापरू शकता। आता कोटिंग तयार, आपल्याला शीट्स तयार करण्यासाठी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये कॉर्नफ्लोअर न वापरता मी राईस आटा वापरलेला आहे। तुम्ही कॉर्नफ्लोअर पण वापरू शकता। थोडं मीठ टाकायचं आहे आणि याचं आता पाणी टाकून आपल्याला एक घोळ असा तयार करून घ्यायचा आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता त्याची ह्या प्रकारे असली पाहिजे आणि शीट्स मग तुमच्या व्यवस्थित बनतात। तुम्हाला लाटून करायचं असेल तर लाटून पण तुम्ही करू शकता। मग लाटून करायचं असेल तर तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअरच टाका। तर आता हे सगळं आपला बॅटर व्यवस्थित बनवून झालं आहे। त्यासाठी नॉनस्टिकचा तवा इथे घेतलेला आहे, नॉनस्टिकच तवा तुम्हाला वापरावा लागेल। त्यावर आता तयार बॅटर इथे टाकून घ्यायचं आहे। तवा जास्त पण गरम पाहिजे नाही आणि नंतर हलक्या हाताने ह्या शीट तुम्हाला काढून घ्यायच्या आहे। थोडंफार कुठं पण ह्या क्रॅक होऊ शकतात, कारण याच्यात मी कॉर्नफ्लोअरने वापरले राईस आटा म्हणजे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तर हरकत नाही, त्याला आपण पॉकेटमध्ये एक फाटलेली जागा कव्हर करून घेऊ। तर आता तयार स्टफिंग जी आहे ती ह्या शीटमध्ये तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे आणि याला अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून मग त्याला सील करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुमचे पनीर पॉकेट किंवा पनीर म्हणते चिकन पॉकेट किंवा चिकन स्प्रिंग रोल तुम्हाला जे म्हणायचं ते बनवून तयार झालेले आहे। तर एकदम सोपी पद्धत मी शीटची तुम्हाला दाखवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर एक लाईक होऊन जाऊ द्या, शेअर होऊन जाऊ द्या आणि आता श्रावण चालू व्हायच्या पहिले ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। तर क्रिस्पी असे छान मीडियम लो फ्लेमवर तुम्हाला हे तळून घ्यायचे आहे, हाय फ्लेमवर तळू नका। आणि आता मस्त असे आपले चिकनचे पॉकेट्स बनवून तयार झालेले आहे। आता याला ह्याच्यासोबत मी डीप बनवलं होतं सॉस, तो तिखट बनवला होता मी थोडा, कारण पॉकेटमध्ये मी थोडंसं स्टफिंग कमी फिक्की केलेली होती। क्रिस्पी बघा तुम्ही आता हे किती झालेले आहे, आवाज याचा। तर मस्त अशी स्प्रिंग रोल बनवून तयार झालेले आहे। तुम्ही आता याला सॉससोबत खाऊ शकता, तुम्हाला ग्रीन चटणी आवडत असेल तर त्याच्यासोबत खाऊ शकता। मी इथे सोयाचं चिली सॉस इथे तयार केलेला आहे, माझ्या मनानेच केला होता मी हा, तिखट एकदम। तर यासोबत आम्ही हे खाणार आहोत। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मनीज रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं असेल तर लवकर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या एक नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।